मराठीने आमचा विजया राणी पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर संघाचे जिल्हा सचिव, जिल्हाध्यक्ष। गेली 12 वर्ष या आशा काही काम करत आहेत, तर त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते खूप तुटपुंज आहे। आता सरकारने त्यांना दिलेलं आहे जे काही ठराविक मानधन, त्यामध्ये सुद्धा आता कपात 6 महिने झालं केंद्र सरकारचं मानधन स्थगित आहे। तर आजचा हा थाळीनाद आंदोलनाचा आमचा मुख्य हेतू हाच आहे की जे काही 6 महिन्यापासूनचं त्यांचं थकीत वेतन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे। जर आणि आता सरकार काय करत आहे की जे 60 वर्ष झालेले आहेत आशांना, त्या आशांना तात्काळ कमी करण्याचं धोरण जे सरकारनं अवलंबलेलं आहे ते मागे घेऊन त्यांची वयाची अट ही 65 वर्ष केली पाहिजे। तसेच त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते महिन्याच्या महिन्याला अदा करण्यात यावं। आणखी जे काही जनसुरक्षा विधेयक आहे ते रद्द केलं पाहिजे। तसेच कामगार कर्मचारी विरोधी ज्या काही 4 श्रम संहिता आहेत त्यासुद्धा सरकारने रद्द केल्या पाहिजेत, जेणेकरून भविष्यात जे कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना आंदोलनाचे जे काही हत्यार आहे ते उभारता आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी त्यांना लढता आलं पाहिजे। त्यासाठी ह्या मागण्या आम्ही घेऊन सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता ह्या आंदोलनातून केलेला आहे। विषय जर सरकारने दुर्लक्षच केलं या आशांच्या मानधनाकडे तर नक्कीच आम्ही मोठं आंदोलन उभारू अशी ग्वाही देतो। असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा।